मुंबई प्रत्येकाची स्वप्ननगरी. याच मुंबईच्या दक्षिणेला असणारं हे गिरणगाव. ह्या गिरणगावची श्वासनलिका म्हणजे दाभोळकर अड्डा, अर्थात आत्ताचं जिजामाता नगर. मुंबईला आर्थिकदृष्ट्या जगवणारे आणि सांभाळणारे श्वास या दाभोळकर अड्ड्यात रुजले होते. येथे राहत असणाऱ्या गिरणी कामगारांचा व स्थानिकांचा विकसित होण्यामागचा संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय आणि ह्या संघर्षात आम्ही कधी हार मानलीच नाही. ह्या अड्ड्यात अशी काही लोक होऊन गेली ज्यांच्या हातून अनेक महान कार्य घडली. सन 1949 या साली याच गिरणगावातील दाभोळकर अड्ड्यात अर्थात आपल्या जिजामाता नगरात परशुराम गव्हाणकर ह्या महान व्यक्तीच्या नावाने व प्रेरणेने स्थापना झाली एका मंडळाची. ते मंडळ म्हणजे तुमचा आमचा अभिमान, काळा चौकीची शान, न्यू परशुराम क्रीडा मंडळ. इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हे मंडळ आपली संस्कृती परंपरा जोपासतं. कला, क्रीडा व शैक्षणिकरित्या अतिशय निपुण. त्या काळापासून प्रसिद्ध असा मैदानी खेळ कबड्डी व त्याचबरोबर धाडसीरित्या प्रबळ असणारा सण दहीहंडी या गोष्टींमध्ये हे मंडळ नेहमीच अग्रेसर. सन 1999 साली या मंडळाने दहीहंडी क्षेत्रात 6 थराचा मानवी मनोरा रचला व वरची उंची गाठायचीच असा निश्चय केला. 2001 साली 7 थराचा मानवी मनोरा रचला. अनेक प्रयत्नानंतर प्रत्येक बाळगोपाळांची इच्छा पूर्ण होणारा दिवस उजाडला. सन 2013 स्थळ शहीद भगतसिंग मैदान, काळा चौकी. या ठिकाणी मनात होती आस, रचून दाखवला इतिहास. तुम्ही दिली साथ म्हणून रचले 8. जागेवाल्याच्या कृपाआशीर्वादाने 8 थराची स्वप्नपूर्ती झाली. साऱ्याच बाळगोपाळांचा आनंद गगनात मावेनासा झाला. जो तो बेधुंद होऊन नाचू लागला, जणू गोकुळात श्रीकृष्ण अवतरला. त्या दिवशी मुंबई शहर, उपनगर, ठाणे या सर्व ठिकाणी सलग 5 वेळा पहिल्याच प्रयत्नांमध्ये 8 थर रचले आणि तेव्हा विभागातील इतर दहीहंडी मंडळांनी न्यू परशुराम क्रीडा मंडळाला काळा चौकीचा राजा ही पदवी दिली. हे क्षण दहीहंडीच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. तेव्हा हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक झाले. या मंडळाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलून गेला. पण आयुष्यात चढ उतार तर असतातच. सन 2014-2015 साली दहीहंडी सणावर अनेक निर्बंध लावण्यात आले. महाराष्ट्रातील गोविंदा हा निर्बंधाच्या कचाट्यात दबत चालला होता. तेव्हा दहीहंडी सणाला वाचवण्यासाठी या मंडळाने पुढाकार घेऊन दहीहंडी समन्वय समिती सोबत संलग्न होऊन महाराष्ट्रात सर्वप्रथम आपल्या काळा चौकीत सर्व गोविंदा पथकांची जाहीर सभा घेऊन आपल्या हक्काचा सण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. पुढे जाऊन त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले. पुन्हा त्याच जल्लोषात, त्याच उत्साहात, त्याच जिद्दीने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी सराव शिबिर यंग उमरखाडी येथे पुन्हा 8 थर रचले. अशा प्रकारे या मंडळाचा दहीहंडी क्षेत्रातील प्रवास अजरामर आहे. यंदाचा काळी पौर्णिमोत्सव 2019 विजेता न्यू परशुराम गोविंदा पथक, काळा चौकीचा राजा. प्रसिद्ध मैदानी खेळ कबड्डी. मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या किशोर, कुमार, अ गट, ब गट व व्यावसायिक अशा सर्व गटात खेळणारा हा संघ आहे. असं म्हटलं जातं, झाड मजबूत राहण्यासाठी त्याची मुळे मजबूत असावी लागतात आणि आपल्या मंडळाचं कबड्डी क्षेत्राचं मूळ म्हणजे भारतीय कबड्डी विश्वामध्ये सोनेरी साखळीचा बादशाह या नावाने प्रसिद्ध राष्ट्रीय कबड्डीपट्टू कैलासवासी दिलीप पापा साखरकर यांच्या मार्गदर्शनाने व तालमीने तयार झालेली अनेक खेळाडू आज जागतिक प्रो कबड्डी आणि राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळताना दिसतात. अशा महान स्मृतीस भावपूर्ण आदरांजली. मुंबई शहर कबड्डी संघात किशोर, कुमार व प्रौढ गटात देखील न्यू परशुराम क्रीडा मंडळाच्या खेळाडूंची निवड आज देखील केली जाते. न्यू परशुराम क्रीडा मंडळ हे आपल्या नावाप्रमाणेच कला व क्रीडा क्षेत्रात पराक्रमी आहेच, सोबत सामाजिक उपक्रमात देखील सतत अग्रेसर आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा साहित्यांचे मोफत वाटप करण्यात येते. भारत हा विकसनशील देश आहे आणि आपल्या देशाला विकसित करण्यासाठी शिक्षण ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे आपलं मंडळ आपल्या समाजाला शैक्षणिक मदत अगदी सरळ हाताने करतं. त्यासाठी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स कॅम्पसारखे अनेक उपक्रम मंडळ राबवत असतं. त्याचप्रमाणे आपल्या समाजाची आरोग्य बाजू सांभाळण्यासाठी देखील मंडळातील प्रत्येक जण दिवस रात्र झटत असतो. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर इतकंच नव्हे तर गरजू रुग्णांना आर्थिक मदत देखील मंडळातर्फे केली जाते. आपल्या सर्वांनाच कोरोनासारख्या महामारीला सामोरे जावे लागले होते. या काळात देखील मंडळाने समाजाच्या आरोग्यासाठी उपक्रम राबवले होते.
याच महामारीच्या काळात विभागातील KEM रुग्णालयात रक्ताचा तुटवडा पडत होता. ही बाब मंडळाच्या सदस्यांना कळाली. त्यांनी लगेचच सर्व नियम पाळून महाराष्ट्रात सर्वप्रथम रक्तदान शिबिर आयोजित केली. या शिबिरात तब्बल 132 रक्तदात्यांनी रक्तदान केले. अशा प्रकारे कोरोना काळात 2 वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच विभागातील KEM, टाटा, वाडिया या सर्व रुग्णालयात सर्व रुग्णांना व कर्मचाऱ्यांना अल्पोहार वाटण्यात आला. तो दिवस होता मंडळाच्या सर्व सदस्यांचा व बाळगोपाळांच्या आवडीचा दिवस म्हणजेच गोपाळकाला. अशा बऱ्याच उपक्रमामुळे कोरोना काळातील कोविड योद्धा या पदवीने मंडळाचा गौरव देखील करण्यात आला आहे. असे सामाजिक बांधिलकी जपणारे हे मंडळ न्यू परशुराम क्रीडा मंडळ आज या मंडळाला 75 वर्षे पूर्ण झाली. यंदा हे मंडळ आपलं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत आहे. मंडळाची जिद्द, धैर्य, चिकाटी, उत्साह, शौर्य सगळ्याच गोष्टींची दखल अवघा महाराष्ट्र गेले 75 वर्ष घेत आहे. या मंडळाचा हा प्रवास असाच अनंत चालत राहणार आहे. मंडळाला आजपर्यंत ज्यांचे योगदान, सहकार्य लाभले त्या सर्वांचेच जाहीर आभार. आतापर्यंतच्या या प्रवासात सहकारी मित्रमंडळांचं व मित्र परिवारांचं अमूल्य योगदान मंडळाला वेळोवेळी लाभले. यासाठी सर्व सहकारी मंडळांचे व मित्र परिवारांचे जाहीर आभार. आपले असेच अमूल्य सहकार्य मंडळाला वेळोवेळी लाभो. मंडळाचे सर्व मार्गदर्शक, सल्लागार, हितचिंतक यांचे देखील जाहीर आभार. आणि हो, आज या अमृत महोत्सवी वर्षाचे या क्षणाचे तुम्ही देखील साक्षी आहात, त्यासाठी तुमचे देखील जाहीर आभार व अमृत महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. न्यू परशुराम क्रीडा मंडळाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या श्री जागेवाल्याचे व सर्व थोर मोठ्यांचे कृपा आशीर्वाद मंडळावर सदैव राहू दे. धन्यवाद.